मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे मराठी टेक न्यूज या यूट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप काही कारणास्तव डिलीट अकाउंट पूर्णपणे कसं डिलीट करायचं. तुमचा व्हॉट्सअपला या ठिकाणी नंबर दाखवणार नाही. पूर्ण अकाउंट कशाप्रकारे डिलीट करायचं, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी मराठी टेक न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप अकाउंट डिलीट करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुमचं व्हॉट्सअप ओपन करायचं आहे. बघू शकता मी ओपन केलेलं आहे. ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता 3 डॉट आहेत, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस या ठिकाणी ओपन झालेला बघायला भेटेल. असा इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर बघू शकता खाली सर्वात खाली सेटिंग नावाचा जो ऑप्शन आहे, बघू शकता त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असा इंटरफेस या ठिकाणी ओपन झालेला बघायला भेटेल. तर या ठिकाणी नाव वगैरे आलेले बघायला भेटेल. सिंपली तुम्हाला या ठिकाणी जे अकाउंट नावाचा जो ऑप्शन आहे हा बघू शकता, एक नंबरला असतो अकाउंट नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस या ठिकाणी तुम्हाला आलेला बघायला भेटेल. आणि सर्वात खाली याच ठिकाणी सर्वात खाली आल्याच्या नंतर तुम्हाला बघू शकता स्क्रीनच्या सर्वात खाली आल्याच्या नंतर डिलीट अकाउंट असा ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता त्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी बघू शकता डिलीट धिस अकाउंट, इफ यू डिलीट धिस अकाउंट अशा प्रकारचं ऑप्शन भेटेल. या ठिकाणी खाली यायचं आहे. बघू शकता खाली आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुमची कंट्री ऑलरेडी सिलेक्ट राहील. तुम्हाला या ठिकाणी जो तुमचा नंबर आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता खाली या ठिकाणी डिलीट अकाउंटचा हा लाल रंगाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल. सिंपली या ठिकाणी तुम्ही तुमचा या ठिकाणी जो नंबर आहे, या ठिकाणी मी अर्धा नंबर माझा टाकून घेतला आहे, पूर्ण टाकू शकत नाही. तर या ठिकाणी अर्धा नंबर, या ठिकाणी पूर्ण नंबर तुम्ही तुमचा टाकायचा आहे. पूर्ण नंबर टाकल्याच्या नंतर बघू शकता खाली जो डिलीट अकाउंटचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. बघू शकता सिंपली मी क्लिक करत आहे. तर मित्रांनो, बघू शकता डिलीट अकाउंटवरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. तर या ठिकाणी बघू शकता हा जो चिन्ह आहे, या ठिकाणी एरो आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुम्हाला बघायला भेटेल. याच्यापैकी या ठिकाणी बघू शकता आय एम चेंजिंग माय डिव्हाइस, म्हणजे या ठिकाणी मी दुसरा मोबाईल चेंज करत आहे, किंवा या ठिकाणी व्हॉट्सअप इज नॉट वर्किंग ऑदर, असे कोणतंही कारण या ठिकाणी सिंपली तुम्ही सिलेक्ट करू शकता. सिंपली ऑदर हे या ठिकाणी मी सिलेक्ट करत आहे, म्हणजे कोणतंही कारण या ठिकाणी भेटणार नाही. तर बघू शकता ऑदरच्या ऑप्शनवरती मी क्लिक केलेले आहे. हे बघा, ऑदरच्या ऑप्शनवरती मी क्लिक केले आहे. तर ऑदरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे या ठिकाणी मी जात आहे. ठीक आहे, बघू शकता आता पुढे आल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता इथं झाले. आता डायरेक्टली फायनल या ठिकाणी डिलीट अकाउंटवरती मी क्लिक करणार आहे पुन्हा एकदा. तर मित्रांनो, पुन्हा एकदा या ठिकाणी डिलीट अकाउंटचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा या ठिकाणी बघू शकता पुन्हा डायरेक्टली या ठिकाणी तुमचे म्हणजे अकाउंट तुमचे पूर्णपणे डिलीट झालेले बघायला भेटेल. हे अकाउंट, त्या नंबरचा अकाउंट पूर्ण डिलीट झालेले बघायला भेटेल. आता सिंपली ॲग्री अँड कंटिन्यूवरती क्लिक करून तुम्ही नवीन अकाउंट चालू करू शकता. वेगळ्या नंबरचं किंवा त्याही नंबरचं पुन्हा चालू करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुमचं व्हॉट्सअप अकाउंट डायरेक्टली डिलीट करू शकता. जर तुम्ही अशा प्रकारे अकाउंट डिलीट केलं तर तुमचा नंबर व्हॉट्सअपला दाखवणार नाही.